झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसेना प्रमुखांनी शब्दांच्या जोरावर निष्ठावंत कार्यकर्ते जमा केले। तळागाळातल्या कार्यकर्त्याला राजकारणात प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं। 4 दशकापूर्वी प्रबोधनकारांनी माझ्या बाळाला सांभाळा असं म्हणत बाळासाहेबांना महाराष्ट्राच्या स्वाधीन केलं होतं आणि आज जसं मला सांभाळलं तसं उद्धवला आणि आदित्यला सांभाळा असं म्हटलं आणि त्याच वेळी इतिहासानं एक आवर्तन पूर्ण केलं। आजवर ठाकरे कुटुंबाचा असलेला हा बाळ मी तुम्हाला या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे अशी घोषणा प्रबोधनकार ठाकरेंनी केली आणि 60च्या दशकाच्या उत्तरार्धात एका झंझावाताला सुरुवात झाली। संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाला यश आलं आणि महाराष्ट्राचा जन्म झाला होता। मात्र या महाराष्ट्राच्या राजधानीत दक्षिण भारतीयांचे लोंढे वाढल्यानं मराठी माणसांमध्ये अस्वस्थता पसरली। नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवून बाळासाहेबांनी मराठी आंदोलनाची तुतारी फुंकली आणि एक संघटना म्हणून शिवसेनेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं समीकरण मांडणाऱ्या बाळासाहेबांनी नेमकी हीच संधी साधत 100% राजकारणाला सुरुवात केली। मुंबईत डाव्यांचं वर्चस्व वाढत चाललं होतं। काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा होती। डाव्यांच्या मुसक्या दाबण्यासाठी शिवसेना नावाचं शस्त्र वापरण्याचं काँग्रेसनं ठरवलं। हीच काँग्रेसची राजकीय गरज ओळखून बाळासाहेबांनी मुंबई महापालिकेवर चाल केली आणि महापालिकाच काबीज केली। मात्र राजधानीच्या पलीकडेही राजकारण आहे याची जाणीव झाल्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला। 80च्या दशकात आपला भगवा खेडोपाडी नेत सारा महाराष्ट्र पिंजून काढला। गाव तिथं शाखा आणि घर तिथं शिवसैनिक हे उद्दिष्ट ठेवून बाळासाहेबांची शिवसेना विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून उदयाला आली। एवढंच नव्हे तर भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षानं शिवसेनेला मोठ्या भावाचा दर्जा दिला आणि सेनेशी युती करून राज्यातल्या राजकारणात जम बसवला। मात्र या यशाला ग्रहण लागलं। साऱ्या मुंबईचे रस्ते बंद करणारा आणि शिवसेनेत राणा संस्कृती निर्माण करणारा सच्चा शिवसैनिक छगन भुजबळ विरोधी पक्षनेतेपदाची माळ सोबत तब्बल 18 आमदारांना घेऊन गेले आणि सेनेला मोठं भगदाड पाडून गेले। मात्र हा ठाण्या वाद तरीही टळमळला नाही। उलट पुढे भगव्याचा झंझावात कायम ठेवत 1995 साली बाळासाहेबांनी हाच भगवा विधानसभेवर फडकवला। तेव्हा साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा बाळासाहेबांकडे खेळल्या, त्या त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी। मात्र मंत्रिपदाच्या खुर्चीवर न बसण्याची भीष्म प्रतिज्ञा घेणाऱ्या बाळासाहेबांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या ताब्यात ठेवून मनोहर जोशींचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक केला आणि राजकारणात देखील बोले तैसा चाले हे तत्व पाळत राजकारण्यांसाठी एक नवा आदर्श घालून दिला। वयोमान परत्वे बाळासाहेबांच्या राजकारणावर मर्यादा आल्या, पण ठाकरेंचा करिश्मा कायम राहिला। वयाची 80 वर्ष पार केल्यानंतरही आपल्या धारदार आणि मार्मिक भाषणांच्या मदतीनं लोकांची गर्दी ते खेचत राहिले। मात्र त्याचं मतदानात रूपांतर होऊ शकलं नाही। पुढे सेनेचं नेतृत्व बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडे आलं। बाळासाहेबांचं वय वाढलं तसं पक्षात आणि घरात अंतर्गत कलह देखील वाढले। या सरसेनापतीच्या आयुष्यात अशा प्रकारची कित्येक भली मोठी वादळ आली, मोठमोठे धक्के सहन केले। मात्र लाखो शिवसैनिकांच्या हृदयातलं त्यांचं स्थान ध्रुव ताऱ्यासारखं आजही अढळ आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।